नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे पेंटिंग, एका फार्म हाऊस मधील कहाणी. कथेचे लेखक आहेत शशांक सुर्वे. कथेला आता सुरुवात करू. एक लालसर प्रकाश त्या फार्म हाऊसच्या एका संपूर्ण खोलीभर पसरला होता. एखादी आजारी व्यक्ती दीर्घ श्वास घेते असा आवाज त्या शांत खोलीत घुमत होता. तो आवाज त्या खोलीत असलेल्या एका पेंटिंग मधून येत होता. भिंतीवर लटकवलेलं ते लालसर पेंटिंग श्वास घेतल्याप्रमाणे भासत होतं. त्या पेंटिंगच्या जाडसर पेपरची हालचाल एखाद्या जिवंत पण आजारी व्यक्तीच्या धडधडणाऱ्या छातीसारखी होत होती. त्या पेंटिंगच्या समोर प्रभाकर खुर्चीवर ठेवलेल्या एखाद्या पुतळ्याप्रमाणे स्तब्ध उभा होता. कित्येक मिनिटं त्याने आपली पापणी सुद्धा हलवली नव्हती. तो एकटक एखाद्या चावी दिलेल्या हलत्या भावलीप्रमाणे टिकटिक टिकटिक अशी मान हलवत समोर लटकवलेल्या पेंटिंगकडे बघत होता. हा त्याचा नित्यक्रम झाला होता. रात्र झाली की आपोआप त्याची पावले त्या पेंटिंग ठेवलेल्या रूमकडे वळत असत. तासनतास तो ह्या पेंटिंगकडे बघत असायचा. असं काय होतं ह्या पेंटिंगमध्ये? काही दिवसांपूर्वी कोणी अनोळख्या व्यक्तीने ते पेंटिंग प्रभाकरच्या फार्म हाऊसच्या पत्त्यावर आणून पोहोचतं केलं होतं. वास्तविक एका शांत डोंगराळ भागात बनलेलं हे आलिशान फार्म हाऊस प्रभाकरचं नव्हतं. ते त्याच्या एका बालपणीच्या श्रीमंत मित्राचं होतं. तो कधी कधी इथे येत असे. प्रभाकर इथे फक्त देखरेखीला होता. ह्या उंच टेकडीवर आता अनेक नवनवीन बांधकामं होत होती, जो प्रभाकरचा इंजिनियर मित्र बांधत होता. त्याच्यामुळेच तर प्रभाकरचा राहायचा प्रश्न मिटला होता. त्या बंगल्याची देखभाल करून तो आरामात ह्या आलिशान फार्म हाऊसवर राहत होता. प्रभाकर सारख्या फाटक्या माणसाकडे एका आलिशान बंगल्याची एक प्रकारे मालकीच होती. जुन्या कामात त्याला जास्त पैसे मिळत होते, पण त्याने ते काम सोडून हे देखभालीचं काम स्वीकारलं होतं. कारण त्याला त्याच्या पत्नीला त्या घाणेरड्या 10 बाय 10च्या खोलीत ठेवायचं नव्हतं. लग्नापूर्वी प्रभाकर आपल्या एकट्या आयुष्यात मग्न आणि सुखी होता. पण 3-4 महिन्यांपूर्वी त्याला विद्या भेटली. अनाथ मुलगी ती. प्रभाकर सोबत थोडं जुळवून घेऊ लागली. तिच्या सुद्धा आयुष्याकडून आणि प्रभाकर कडून जास्त अपेक्षा नव्हत्या. तिच्या सांगण्यानुसार गरिबीत वाढलेली ती पोर आजपर्यंत एकट्यानेच आयुष्य जगत होती. पण आता तिला मानसिक आधार हवा होता. अचानक प्रभाकर जिथे काम करत होता तिथे कामाला आलेली ही तरुणी काही दिवसात प्रभाकरला आपलं सर्वस्व मानू लागली. विद्या अगदी साधी मुलगी होती आणि तिच्या गरजा सुद्धा मर्यादित होत्या. विद्याचं आयुष्यात येणं प्रभाकरसाठी स्वप्नवत होतं. एरवी लग्न, जोडीदार ह्या संकल्पना त्याने स्वतःसाठी झिडकारल्या होत्या. पण विद्याने प्रभाकरवर प्रेमाची अशी काही जादू केली की आता ते दोघे पती पत्नी होते. वास्तविक विद्या प्रभाकर सोबत कशीही राहायला तयार होती. पण प्रभाकरने ही नोकरी स्वीकारून तिला ह्या आलिशान फार्म हाऊसमध्ये आणलं होतं. आता ते दोघेही त्या फार्म हाऊसला आपलं मानून त्याची देखभाल करत होते. सगळं काही सुरळीत सुरू होतं. पण कसे कोण जाणे, अचानक विद्या आजारी पडू लागली. ह्या बंगल्यात आल्यापासून तिला काहीसा त्रास सुरू झाला होता. प्रभाकरला तिची सतत काळजी वाटे. विद्या दिवसेंदिवस सतत जास्त आजारी राहू लागली. ती आता कमालीची अशक्त झाली होती. इकडे प्रभाकरने विद्याला बरं करण्याचे अतोनात प्रयत्न सुरू ठेवले होते. प्रभाकरने विद्याच्या सगळ्या टेस्ट केल्या. विद्याच्या शरीरात एक गाठ होती. ती काढण्यासाठी एक महागडं ऑपरेशन करण्याची गरज होती. काय करावं प्रभाकरला काहीच सुचत नव्हतं. त्याची हसरी विद्या आता अंथरुणाला खिळून होती. तिला नीट उठता सुद्धा येत नव्हतं.
प्रभाकर मनापासून तिची देखभाल करत होता. इकडून तिकडून विद्याच्या ऑपरेशनसाठी थोडे पैसे जमवत होता. एके दिवशी अचानक एक पार्सलवाला त्यांच्या दारात आला आणि हे पेंटिंग ठेवून निघून गेला. प्रभाकर आतली साफसफाई करत होता तेव्हा आजाराने अशक्त विद्याने कशीबशी ती पेंटिंग स्वीकारली. प्रभाकर जेव्हा कामं आटपून हॉलमध्ये आला तेव्हा त्याला टेबलावर हे विचित्र असं पेंटिंग ठेवलेलं दिसलं. ते लाल भडक पेंटिंग बघून प्रभाकर गोंधळला. ते भयानक पेंटिंग बघून प्रभाकर अस्वस्थ झाला. वेदनेने विव्हळणारा एक अस्पष्ट चेहरा त्या पेंटिंगमध्ये होता. एखाद्या व्यक्तीला नरक यातना मिळाव्यात, नरकात त्याच्या चेहऱ्याची चामडी ओढून काढण्याच्या वेदना त्याला व्हाव्यात असे एकूण भाव त्या भयानक अशा चेहऱ्यावर दिसत होते. त्या वेदनापायी पेंटिंगमधला विव्हळणारा चेहरा हिंस्र पशूने ओरबाडल्यासारखा जखमी आणि लाल भडक दिसत होता. हे ओरबाडणे एवढे भयानक होते की त्या लाल भडक चेहऱ्याच्या आतली कवटी देखील दिसत होती. खूपच भयानक आणि किळसवाणं पेंटिंग होतं ते. ते बघून कुणालाही किळस आणि भीती वाटावी इतकं भयानक पेंटिंग होतं ते. प्रभाकर क्षणभर त्या पेंटिंगकडे बघतच राहिला. असलं भयानक पेंटिंग कोण घरात लावत असेल? पण श्रीमंत लोकांचे शौक काय असतील काही सांगता येत नाही. कदाचित त्याच्या मालकाने ह्या घरात लावण्यासाठी हे पेंटिंग मागवलं असेल असा विचार करून प्रभाकरने ते पेंटिंग एका रिकाम्या रूममध्ये, जिथे कुणालाही हे भयानक वेदनादायी पेंटिंग दिसणार नाही अशा ठिकाणी अडकवून ठेवलं आणि तो आपल्या कामाला लागला. तिकडे विद्याची तब्येत अजून बिघडत चालली होती. एक तर दवाखाना तिथून लांब होता आणि पैशाची सोय अजूनही झाली नव्हती. गोळ्या वेळेवर घेतल्या की विद्याला थोडं बरं वाटे, पण ती अजूनही अशक्तच वाटत होती. तिच्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे आली होती. अशक्तपणामुळे तिचे गाल खोल बसले होते. तिचे वजन कमी होत होते. हे सगळं विद्याबरोबर एकदम आणि अचानक होत होतं. कित्येक दिवस ती जेवली देखील नव्हती. भाजीचं सूप किंवा फळे प्रभाकर विद्याच्या खोलीत ठेवून आपल्या कामाला लागायचा. डॉक्टरांनी गोळ्यांचा कोर्स दिला होता. त्यातच प्रभाकरचा निम्मा पगार जात असे. विद्याच्या चेहऱ्यावरच्या वेदना प्रभाकरला बघवत नव्हत्या. तिला धीर देत देत तो जगत होता. काहीही करून विद्याला बरं करणं हे एकमेव ध्येय घेऊन प्रभाकर जगत होता. पेंटिंग आलेल्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्री एका आर्त किंचाळीचा आवाज प्रभाकरला आला. ती किंचाळी थोडी दबकी होती, पण सतत कानावर पडत होती आणि जवळूनच कुठून तरी येत होती. प्रभाकर खडबडून जागा झाला. रात्रीचे 2:30 वाजत आले होते. त्या आवाजाच्या दिशेने त्याने आपली पावले वळवली. तो आवाज त्याच रिकाम्या खोलीतून येत होता जिथे ते पेंटिंग होते. प्रभाकर सावधपणे त्या खोलीत पोचला आणि समोरचं दृश्य बघून त्याचा थरकापच उडाला. ते पेंटिंग जिवंत झाल्यासारखं भासत होतं. त्यातला तो विद्रूप लाल भडक चेहरा हालत विव्हळत असताना त्याला दिसला. प्रभाकरला क्षणभर डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. डोळे चोळून परत परत त्याने त्या पेंटिंगकडे बघितलं. त्या पेंटिंगमधील त्या लाल भडक चेहऱ्यावर असलेला डोळा बाहेर येऊन लोंबत होता आणि तो प्रभाकरकडे बघत होता. प्रभाकर खोलीत येताच तो आवाज बंद झाला आणि तो लाल चेहरा एखाद्या गोल गोल चक्राप्रमाणे फिरू लागला. काही वेळानं किंचाळणारा तो आर्त आवाज बंद झाला. एक विशिष्ट आवाज आणि एक लालसर तरंग त्या खोलीत पसरले होते. त्या पेंटिंगच्या गोल गोल फिरणाऱ्या डोळ्या बघताच प्रभाकर स्तब्ध झाला. एक ध्वनी तरंग त्या खोलीत पसरलं होतं. काहीतरी वेगळ्या अनोळखी भाषेतील ते तरंग प्रभाकरला संमोहित करत होतं. प्रभाकर मान हलवून त्या लालसर तरंगांना प्रतिसाद देत होता. प्रभाकरच्या डोळ्यांच्या बाहुल्या लाल भडक झाल्या होत्या. जणू ते पेंटिंगमधून येणारे लालसर तरंग त्याला वश करत होते. अचानक वातावरणात परत शांतता पसरली. तसा प्रभाकर चालू लागला. घरातून बाहेर पडला. तो यांत्रिक पद्धतीने चालत होता.
बाजूला एका बंगल्याचं काम सुरू होतं. तिथे काही मजूर झोपडी बांधून राहत होते. त्यातला एक जण लघुशंकेसाठी बाहेर आला होता. यांत्रिक पद्धतीने रस्त्यावर चालत जाणारा प्रभाकर त्या मजुराला बघून थांबला. प्रभाकरला बघून तो परप्रांतीय कामगार त्याला विचारू लागला, "कौन हो भाई, क्या चाहिए इधर?" त्याचे बोलणे ऐकून प्रभाकर त्याच्या जवळ गेला. तसा तो इसम सावध झाला, पण प्रभाकरने जवळ जाऊन त्या इसमावर अचानक हल्ला चढवला. जणू एखादा हिंस्र उपाशी प्राणी आपल्या भक्ष्यावर तुटून पडतो तसा प्रभाकरचा वेग होता. त्याला जराही सावरू न देता प्रभाकरने त्याचा गळा आवळायला सुरुवात केली. तो इसम तगडा होता, पण प्रभाकर जवळ अशी एक ताकद आली होती की त्या इसमाला हलताही येत नव्हतं. त्याने काही आवाज करायच्या आतच प्रभाकरने आपल्या जवळचा चाकू त्या इसमाच्या गळ्यावर फिरवायला सुरुवात केली. ती धार गळा चिरत होती. रक्त उडू लागलं. तसा तो इसम तडफडत होता, पण प्रभाकरने काही सेकंदात त्याचं मुंडकं धडावेगळं केलं होतं. त्याच्या गळ्यातून वाहणाऱ्या रक्ताला तो एका छोट्या भांड्यात साठवू लागला. ते भांडे भरताच प्रभाकरने स्मितहास्य करत तो मृतदेह फरफटत नेत त्या मजूर इस्माचा देह बाजूच्या खोल दरीत फेकून दिला. त्याने परत तिथे येऊन रक्ताचे डाग मिटवले. भांड्यातलं रक्त घेऊन तो त्या खोलीत आला. ह्या एवढ्या वेळात त्याने एकदाही डोळे मिटले नव्हते. प्रभाकरच्या मालकाला थोडा चित्रकलेचा छंद होता. स्टोअर रूममध्ये थोडे चित्रकलेचे सामान होते. त्यातला एक मोठा ब्रश घेऊन प्रभाकर त्या पेंटिंगवाल्या रूममध्ये पोचला होता. त्या पेंटिंगमधून अजूनही विव्हळण्याचा आवाज येत होता. प्रभाकरने त्या रक्ताने भरलेल्या भांड्यात ब्रश बुडवून त्या पेंटिंगच्या लाल भडक चेहऱ्यावर ते ताजं गरम रक्त लावायला सुरुवात केली. जिथे जिथे त्या पेंटिंगवर जास्त जखमा दिसत होत्या तिथे ते रक्त ब्रशने लावायला सुरुवात केली. एखाद्या हृदयाप्रमाणे ते पेंटिंग रक्त लागताच हलू लागलं. रक्त शोषून घेऊ लागलं. प्रभाकर एखाद्या झोंबीप्रमाणे एकसारखं ते रक्त ब्रशने त्या पेंटिंगवर लावत होता. तो विद्रूप दिसणारा चेहरा आता रक्त पिऊन थोडाफार चांगला दिसत होता. त्या भांड्यातलं सगळं रक्त त्या पेंटिंगवर लागलं होतं. हळूवार धडधड करणारं ते पेंटिंग आता परत निर्जीव वस्तूसारखं शांत झालं होतं. लालसर असून थोडं निस्तेज दिसणारं ते पेंटिंग रक्त पिऊन थोडेफार फ्रेश ताजे तवाने वाटत होते. अचानक प्रभाकर भानावर आला. एका अमानवी शक्तीच्या तो अधीन झाला होता. तरी पण आपल्या हातून काय घडलं आहे ह्याची जाणीव त्याला होत होती. पण त्याच्या चेहऱ्यावर जराही पश्चाताप नव्हता. उलट कसलं तरी आघोरी समाधान होतं. त्या लालसर तरंगांनी त्याला सर्व काही सांगितलं होतं. त्यामुळेच तो आता एकटक त्या पेंटिंगकडे बघत होता. कसली तरी वाट तो बघत होता. अचानक खन खन असा आवाज आला. त्या पेंटिंगच्या मागून एक छोटी कातडी पिशवी बाहेर पडली. त्यात काय आहे हे प्रभाकरला माहीत होतं. तरी खात्री करण्यासाठी त्याने धावत जाऊन ती कातडी पिशवी उघडली आणि त्याचे डोळे विस्फारले. एक भलं मोठं चमकदार सोन्याचं नाणं होतं ते. त्यावर विचित्र भाषेत काहीतरी लिहिलं होतं. सोबत काही आकृत्याही होत्या, पण प्रभाकरला त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतं. त्या जाडसर नाण्याचं वजन कमीत कमी 250 ग्राम तरी असावं. प्रभाकर जाम खुश झाला. हे सोनं विकून तो विद्याचा इलाज करू शकत होता. पण त्या पेंटिंग बरोबर एक करार होता. तो त्याला पूर्ण करायचा होता. त्यामुळे विकून घाई करून आपलं नुकसान करण्यात प्रभाकरला रस नव्हता. प्रभाकरने ती कातडी पिशवी त्या पेंटिंगच्या बाजूला लटकवली आणि त्या रूमला बाहेरून कुलूप लावलं. चेहऱ्यावर एक वेगळं समाधान घेऊन रात्री तो विद्याजवळ पोचला. झोपलेल्या विद्याच्या कपाळाचं आनंदानं चुंबन घेऊन तो विद्याला कवटाळून झोपी गेला. दुसऱ्या दिवशी प्रभाकर कमालीचा आनंदात वाटत होता. सतत टेन्शनमध्ये असणारा प्रभाकर आज एकदम खुश होता. रात्री त्याला एक मोठं बक्षीस मिळालं होतं.
घराबाहेर रस्त्यावर थोडा गोंधळ सुरू होता. बाहेर पोलिसांची गाडी दिसत होती. पोलीस येऊन त्या मजुरांच्या गर्दीशी संवाद साधत होते. बाहेर काय चालू आहे ह्याबाबत विद्याने प्रभाकरला विचारलं सुद्धा. तेव्हा प्रभाकरने, अगं काही नाही, कुणी एक मजूर काल रात्रीपासून गायब झाला आहे. ही मजूर लोक मालकाकडून पैसे उचलतात, चैनी करतात आणि न सांगताच गायब होतात, असं म्हणत झोपलेल्या विद्याच्या अंगावर पांघरूण घालत प्रभाकर आपल्या दैनंदिन कामाला लागला. 7-8 दिवस गेले. एका रात्री विद्याला जाग आली. तिला तहान लागली होती. रात्रीचे 3:30 वाजत आले होते. ती हळूहळू आधार घेत उठली. तेव्हा तिनं बघितलं की प्रभाकर बेडवर नव्हता. एरवी तो तिला सोडून कुठेच जात नसे. पाणी पिऊन विद्याने अहो अहो असा 2-3 वेळा प्रभाकरला आवाज दिला, पण त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी तिला त्या खोलीचा दरवाजा उघडा दिसला आणि एक लालसर उजेड तिथून येत असल्याचं तिला दिसलं. हा सगळा एक विचित्र प्रकार होता. स्वतःला सावरत लडखडत विद्या त्या खोलीजवळ पोचली. परवा आलेल्या पेंटिंगमधून एक लालसर उजेड येत होता. काहीतरी विचित्र प्रकार होता तो. विद्या हळूहळू आधार घेत घेत प्रभाकर जवळ पोचली. तिने प्रभाकरच्या खांद्यावर हात ठेवला, पण तो कोणताच प्रतिसाद देत नव्हता. तो एका ब्रशने त्या विद्रूप पेंटिंगवर लाल रंग चढवत होता. बाजूला एका टेबलावर रक्त लागलेला चाकू होता. तो बघून विद्या जाम घाबरली. विद्या आता त्याच्या समोर आली. प्रभाकरकडे बघून ती जोरात किंचाळली आणि खाली कोसळली. प्रभाकर एका हाताने त्या पेंटिंगवर त्या भांड्यातला लाल रंग चढवत होता आणि त्याच्या दुसऱ्या हातात एक भला मोठा बेडूक होता. त्याच्या आतडी प्रभाकरच्या मुठी आवळलेल्या हातावर पसरलेल्या होत्या. अर्धा बेडूक चावून चावून तो एक टक पेंटिंगकडे बघत लाल रंग भरत होता. विद्या जाम घाबरली होती. ती प्रभाकरला हलवून हलवून त्या अवस्थेतून बाहेर काढू पाहत होती, पण प्रभाकर त्या पेंटिंगकडे बघत लाल रंग आणि रक्त भरण्यात मग्न होता. सोबत त्याने अजून एक खून करून बागेतील मोठा बेडूक धरून आणला होता. त्यालाच कच्चे खात तो पेंटिंगवर रक्त चढवत होता. तो भांड्यातला लाल रंग, ते रक्त त्याने कुठून आणलं होतं हे प्रभाकरलाच माहीत होतं. त्याचा ब्रश चालतच होता. ती पेंटिंग लाल रंग चढताच धडधडत होती. हे सगळं विद्याला आघोरी वाटत होतं. प्रभाकरला जाग करण्यात ती अजून अशक्त होऊन खाली कोसळली होती. ती एक टक प्रभाकरकडे बघत होती. हा प्रभाकर तिचा लाडका प्रभाकर वाटत नव्हता. तो एका पुतळ्याप्रमाणे निर्जीव कोणीतरी होता, ज्याचा एक हात बेडूक खात होता आणि दुसरा हात एक हलती पेंटिंग रंगवत होता. विद्या असहाय्य होऊन सगळं बघत होती. प्रभाकर थोडा राक्षसी वाटत होता. त्याच्या तोंडाला सगळीकडे त्या मोठ्या बेडकाचं रक्त लागलं होतं. अचानक त्याचा हात थांबला. प्रभाकरने भांड्यातलं सगळं रक्त त्या पेंटिंगला पाजलं होतं. थोड्या वेळाने तो भानावर आला. बाजूला बेशुद्ध पडलेल्या विद्याला बघून प्रभाकर तात्काळ तिच्याजवळ गेला. त्याने तिला हलवून जागं केलं. प्रभाकरला बघून विद्या त्याला बिलगून रडू लागली. तिला सावरत प्रभाकरने त्या चामडी पिशवीतून ते सोने काढले आणि ती 2 नाणी विद्यासमोर धरली. ती नाणी आता 2 झाली होती. विद्याला त्यानं सगळं सांगितलं. हे सगळं मी तुझ्यासाठी करत आहे. थोड्या दिवसांनी आपण इथून निघून जाऊ. बाकी मी तुला काही सांगू शकत नाही. तुला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. प्रभाकरने विद्याला दिलासा दिला. तो काहीतरी आघोरी करत होता, पण विद्यासाठी त्याच्या डोळ्यात काळजी दिसत होती. इतके दिवस प्रभाकरने विद्याला आतोनात दिलं होतं आणि अजूनही देत होता. त्यामुळे त्या आघोरी प्रकाराबाबत विद्याने प्रभाकरला जास्त विचारणं टाळलं. त्या रात्री विद्याला परत जाग आली. प्रभाकर बेडवर नव्हता. रात्रीचे 3 वाजत आले होते.
आता मात्र विद्याला काळजी वाटू लागली, कारण बाजूच्या बांधकाम साईटवरून 2 परप्रांतीय मजूर गायब झाले होते. दुपारी प्रभाकर घरी नव्हता, तेव्हा पोलीस ह्याबाबत विद्याकडे चौकशी करून गेले होते. विद्याला काळजी वाटत होती. आपल्याला ठीक करायच्या नादात प्रभाकर काही अघोरी गोष्टी बळी वगैरे तर देत नाहीये ना, ह्याची काळजी विद्याला होती. प्रभाकरला रोखणं गरजेचं होतं. त्यासाठी विद्या लडखडत धापा टाकत त्या खोलीजवळ पोचली होती. त्या खोलीतून लालसर रक्तासारखे तरंग प्रकाश रूपात येत होते. विद्या आधार घेत घेत त्या खोलीत पोचली. प्रभाकर आधीसारखा त्या रक्ताच्या भांड्यातून रक्त ब्रशला लावून ते पेंटिंग रंगवत असताना दिसला. मागच्या वेळेपेक्षा तो चेहरा थोडा मानवी आणि स्पष्ट दिसत होता. त्या पेंटिंगमधील चेहऱ्यावरील रक्त बऱ्यापैकी गायब झालं होतं. एखाद्या जखमी व्यक्तीला औषधोपचार केल्यानंतर जसं बरं वाटू लागतं, त्याचप्रमाणे कदाचित त्या पेंटिंगचे औषध मानवी रक्त असावं. ते पिऊन ते पेंटिंग आपल्या मूळ रूपात परतत होतं. पण अजून किती बळी, काहीच माहीत नाही. धडधडणारं ते पेंटिंग त्या भांड्यातलं रक्त पिऊन शांत झालं होतं. तसा प्रभाकर त्याच्या तावडीतून सुटून सामान्य झाला होता. धापा टाकत तो त्या खुर्चीवर बसला होता. पेंटिंगच्या मागून आता मोठा खण असा आवाज आला. तसा प्रभाकर धावत धावत खाली पडलेल्या त्या कातडी पिशवीची चाचपणी करू लागला. 3 मोठी मोठी सोन्याची नाणी होती ती. तो कमालीचा खुश झाला. ती पिशवी बाजूला अडकवून मागे फिरताच त्याला दिसलं की समोर विद्या उभी आहे. तिला बघून प्रभाकर चाचपला. विद्याच्या डोळ्यात करारीपणा होता. तिने मुठ्या आवळल्या होत्या. तिला ह्या रूपात बघून प्रभाकरने अंदाज बांधला की कदाचित विद्याला सगळं काही समजलं आहे. प्रभाकर ती पिशवी आणि त्यातील सोन्याची नाणी दाखवून विद्याला खुश करण्यासाठी पुढे झाला. अगं विद्या, हे बघ, 250 ग्रामची 3 सोन्याची नाणी. आता आपण आपलं आयुष्य आरामात घालवू शकू. तुझा इलाज सुद्धा लवकरच होईल. ही नाणी तुझ्यासाठी मी कमावली आहेत. ही बघ 3 नाणी. विद्याने आपल्या चेहऱ्यावरचा घाम पुसला. एक नाजूक स्मित हास्य करत ती म्हणाली, 3 नाही, 4. 4 दिशा, 4 बळी. हाच विधी आहे मला बरं करायचा. प्रभाकर गोंधळला. विद्या काय बोलतीये हे त्याला काहीच कळत नव्हतं. कदाचित ती आजारपणामुळे असं बडबडत असेल असं त्याला वाटलं. तो विद्याच्या जवळ जाऊ लागला आणि अचानक त्याला जाणवलं की आपल्याला हातपाय हलवता येत नाहीयेत. त्याने अनेक प्रयत्न केले, पण त्याला जराही हलता येत नव्हतं. तिकडे अशक्त असलेली विद्या आता सामान्यपणे चालू लागली. प्रभाकर जवळ येत असताना तिचे लाल भडक चकाकणारे डोळे प्रभाकर स्पष्टपणे पाहू शकत होता. काहीतरी विचित्र घडत होतं, पण प्रभाकरची दातखिळ बसली होती. त्यामुळे त्याच्या तोंडून एकही शब्द फुटत नव्हता. 4 बळी आणि नंतर परत 100 वर्षांचं पुनर्जीवन. पण हे बळी दुसऱ्या एका साधकानं आपल्या हातून दिले पाहिजेत असा नियम आहे. तो साधक तूच आहेस. मीच तुला आपला साधक बनवलं. तुझ्याशी शरीर संबंध ठेवले. नंतर तुझ्या नकळत 3 बळी देऊन घेतले. ह्या पेंटिंगमध्ये माझाच एक अंश आहे. त्याला रक्त चढवून चढवून तू माझी शक्ती वाढवली आहेस. आता मला अजून शेकडो वर्ष जगायचं आहे, असे बोलून विद्याने आपल्या बोटांचा इशारा केला. त्याचबरोबर प्रभाकरचे हात हलू लागले. त्याने बाजूच्या टेबलावर पडलेला रक्ताने माखलेला चाकू उचलला. विद्या आपल्या लाल भडक डोळ्यांनी प्रभाकरकडे बघत काही मंत्र पुटपुटत होती. शेवटी तिने प्रभाकरला एक फ्लाइंग किस दिला. तिकडे प्रभाकरने आपल्या गळ्यावर स्वतःच्या हाताने धारदार चाकूने कट मारला. त्या कापलेल्या जागेतून रक्त वाहत होतं. अगदी रक्ताची एक चिळकांडी उडत होती. प्रभाकरला आतून भयानक वेदना होत होत्या, पण त्याच्या तोंडून एकही शब्द फुटत नव्हता.
वेदनेने त्याच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहत होते आणि हातपाय थरथरत होते. विद्याने डोळ्याने इशारा केला तसा प्रभाकर पलटून पेंटिंग जवळ गेला आणि आपल्या कापलेल्या गळ्याच्या चिरेत ब्रश बुडवून त्यातलं रक्त त्या पेंटिंगवर लावू लागला. पेंटिंग प्रभाकरचे गरम रक्त शोषून घेत होतं. तिकडे विद्या अजूनच ताकदवान होत होती. तिने गमावलेल्या विद्या तिला परत मिळत होत्या. ते पेंटिंग प्रभाकरने ब्रशने लावलेलं रक्त शोषून घेत होतं. प्रभाकरचा हात थरथरत होता. त्याचे डोळे कधीच बंद झाले होते, पण त्याचा ब्रश चालवणारा हात गळ्यातून रक्त घेऊन पेंटिंगवर रक्त चढवत होता. अखेर त्या धडधडणाऱ्या पेंटिंगची धडधड थांबली आणि प्रभाकर खाली कोसळला. आता विद्या पेंटिंगच्या बाजूला अडकवलेल्या चामडी पिशवीच्या दिशेनं धावली. मृत प्रभाकरच्या अंगावर पाय देऊन ती बेभानपणे त्या चामडी पिशवीजवळ पोचली आणि तिने त्या चामडी पिशवीत हात घातला. त्यात सोन्याची नाणी नव्हतीच. तो सगळा एक भ्रम होता. भ्रम मानवी जातीसाठी. प्रभाकर ह्याचा बळी ठरला होता. त्यात होतं लाल भडक रक्तबीज. ते रक्तबीज चेटकीण तसेच अनेक अमानवी जीवांना शेकडो वर्षांनंतर परत पुनर्जीवन देणारं होतं. विद्याने हात घालून एक मोठ्या कुकीज बिस्किटा एवढा एक लाल भडक तुकडा बाहेर काढला आणि आधाशासारखा तो तुकडा खाऊ लागली. कर्र कर्र असा आवाज घुमत होता. ते रक्तबीज खाताना रक्त ओघळून विद्याच्या ओठांना लाल करत होतं. विद्याने काही मिनिटात ती सगळी 4ही रक्तबीज खाऊन टाकली. तिला आता शेकडो वर्षांनंतर शेकडो वर्षांचं पुनर्जीवन मिळालं होतं. विद्याने वरती बघून आनंदाने आपलं खरं नाव घेऊन जोराची डरकाळी फोडली. हेझल. हेझल नावाची डरकाळी त्या शांत वातावरणात घुमत होती. कदाचित तिने आपल्या जगाला नवीन जन्म मिळाल्याचं सांगितलं असेल. पुनर्जीवन मिळाल्यानंतर सुंदर उठावदार देह जगात नसेल असे तेजस्वी सौंदर्य धारण करून हेझल स्वतःला समोरच्या आरशात न्याहाळू लागली. तिनं एक वार त्या पेंटिंगकडे बघितलं. पेंटिंगमध्ये आता कोणताही विद्रूप चेहरा दिसत नव्हता. आता हेझल जशी सुंदर दिसत होती तसंच ते पेंटिंग सुद्धा दिसत होतं. त्या पेंटिंगमध्ये हेझल अजून सुंदर दिसत होती. हेझलनं ते पेंटिंग घेतलं आणि घराबाहेर पडू लागली. आता तिला तिचंच अंश असलेलं ते पेंटिंग कदाचित 100 वर्षांनंतर लागणार होतं. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.